तर टोमॅटो हे अतिशय महत्त्वाचं पीक आहे. महत्त्वाचं पीक आर्थिकदृष्ट्याही आहे आणि आपल्या शरीरालाही त्याचं अतिशय फार महत्त्व आहे. आणि भाजीपाला पिकामध्ये टोमॅटोला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. तर आज महाराष्ट्राचा विचार केला तर भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो हे पीक जास्त आर्थिक मोबदला देतं, म्हणून त्याला ओळखलं जातं. आता यामध्ये कसं होतं की हवामान आपल्या जे महाराष्ट्राचं आहे आणि हवामान, खतं, योग्य जातीची निवड इत्यादी जर नियोजन केलं आपण तर आपण यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊन जास्तीत जास्त पैसा मिळवू शकतो. आणि यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या राज्याचे जे हवामान आहे ते या पिकास योग्य असून जमीन, पीक, हवामान आणि खत व पीक संरक्षणाचे योग्य नियोजन जर केले आपण तर यामध्ये उत्पादकता वाढून आपले पैसे वाढू शकतात. तर यामध्ये क्षेत्र व उत्पादनाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आहे. महाराष्ट्रा मागोमाग कर्नाटकमध्ये याची जास्त उत्पादन होते. तर महाराष्ट्राची उत्पादकता जी आहे ती भारतामध्ये 24 टन प्रति हेक्टर आहे आणि देशाची जी आहे भारताची ती 26 टनापर्यंत येते. आणि देशामध्ये महाराष्ट्र हे अग्रेसर टोमॅटो उत्पादनात राज्य आहे. तर कशामुळे तर ते आपल्याला योग्य हवामान या महाराष्ट्रामध्ये मिळते. तर देशाच्या हिशोबाने हे थोडक्यात माहिती आहे की किती टक्के प्रोडक्टिव्हिटी वगैरे आहे. तर महाराष्ट्राची जी आहे ती 24 टनाच्या आसपास आहे आणि देशाची जी आहे ती 26 टनाच्या आसपास आहे. आता टोमॅटो लागवडीसाठी महत्वाचं म्हणजे की रोपं किंवा बियाणं. टोमॅटोचं बियाणं जे आहे ते अतिशय महागडं बियाणं आहे. ते 85 ते 90 हजार किलो रुपयापासून ते 1,20,000 1.5 लाखापर्यंत पर किलोला रेट मिळतो. त्यामुळे या पिकामध्ये रोपवाटिका बनवणे अतिशय महत्वाचे असते. तर रोपवाटिका म्हणजे काय? शेतकऱ्यांना आजच्या दिवसाचा आजचा विचार केला तर बहुतांश शेतकरी हे नर्सरीमधून रोपं विकत घेतात. तर त्यामुळे ते भविष्यातले जे विषाणूसारखे आजार आहेत ते टाळण्यासाठी मी हे तुम्हाला थोडक्यात सांगतो, जेणेकरून शेतकऱ्यांचा यामध्ये जास्तीत जास्त फायदा होईल. तर आपण रोपवाटिका म्हणजे काय म्हणतो की ज्या भाजीपाल्याचे बियाणे अतिशय लहान असते आणि ज्या बियाण्यापासून रोपे नर्सरीत तयार करतात, परंतु ती रोपे लागवडीपूर्वी ज्यांची काळजी घ्यावी लागते आणि त्या पिकांची रोपे ज्या ठिकाणावर तयार करतात अशा ठिकाणाला आपण रोपवाटिका म्हणतो. तर आता रोपवाटिका करताना काय काळजी घ्यायची? तर ज्यावेळी आपण रोपवाटिकेत रोपे तयार करतो त्यावेळी सुरुवातीला अगदी महत्वाचं की बीज प्रक्रिया करणे. आता बीज प्रक्रिया कशी करावी, काय करावी, त्यासाठी आपण कॅप्टॉन किंवा 22 टीन 2 ते 3 ग्राम प्रति किलो बियाणे चोळावे. चांगले चोळून त्यात बियाणे ज्यावेळी आपण नर्सरीत बियाणे टाकतो त्यावेळी आपण ते चोळणे गरजेचे असते. आणि त्यामध्ये बियाण्याची पेरणी ही ओळीमध्ये करावी आणि त्याच्यावरती हलके व अलगदपणे मातीने बियाणे झाकावे. त्यामुळे उगवण क्षमता चांगली होते. आता रोपवाटिकेमध्ये दुसरी एक महत्वाची की जे आपण आजकाल कुकुंबर मोझॅक व्हायरस किंवा बाकीचे जे व्हायरस बघतो, ग्राउंडनट बर्ड नेक्रोसिस किंवा स्पॉटेड विल्ट व्हायरस यासारखे जे आपण विषाणूची जी बघतोय आपण, तर ते यामुळे होतं की ज्यावेळी आपण नर्सरीत रोपं तयार करतो किंवा ज्या नर्सऱ्या असतात त्या नर्सऱ्या रोपे तयार करतात त्यावेळी या जे विषाणू असतात त्याची लागण झालेली असते. तर ते टाळण्यासाठी आपल्याला काय करायचंय, 75% नायलॉन नेट किंवा पांढरे कापड बांबूच्या सहाय्याने लोखंडी गज वापरून त्याच्यावर 2 मीटर उंचीपर्यंत पिंजरा तयार करायचा आहे. तर तो पिंजरा तयार केल्यानंतर त्यामध्ये रोपांची जी आहे ती चांगली वाढ होते. चांगली वाढ यामुळे होते की त्यावर कोणत्याही प्रकारचा रोपांवरती फुलकिड्याचा, पांढरी माशीचा किंवा कोणत्याही किडीचा त्याच्यावरती इन्फेस्टेशन होत नाही. त्यामुळे अर्थात विषाणूजन्य रोगाचा प्रसार त्या नर्सरीमध्ये त्या रोपांवरती होत नाही. तर यामुळे रोपवाटिकेवरती नायलॉन नेट वापरून तयार करणं गरजेचं असतं. आता रोपवाटिकेमध्ये तयार होण्याचा कालावधी जो असतो तो 25 ते 30 दिवसांचा असतो. त्यामध्ये ज्यावेळी आपण ढोबळमानाने असा विचार करतो की रोपांची जी उंची आहे ती 15 ते 20 सेंटीमीटर झाल्यावर रोपे तयार झालेली अशी समजावी किंवा ज्या रोपांचा जो बुंदा आहे तो पेन्सिल साईज आकाराचा झाल्यावर आपण ती लागवडीसाठी योग्य झाली असं समजतो. आता लागवडीसाठी तयार झालेली रोपे जी आहेत तेव्हा गादी वाफा जो असतो तयार झालेल्या रोपांचा त्याच्यावरती
आपण 1 आठवड्यापूर्वी पाण्याची मात्रा हळूहळू कमी करतो. त्यामुळे काय होतं की जे गादीवाफेवरती रोपं आहेत ती कणखर होतात आणि कणखर झालेली रोपे आपण ज्यावेळी लागवड करतो क्षेत्रावरती पुनर्लागवड, त्यावेळी ते दगावण्याचं प्रमाण त्याचं कमी होतं. आणि जर समजा आपल्याला उद्या जर लागवड करायची आहे तर आजच त्या बेडला पाणी द्यायचं, पुरेसं पाणी द्यायचं, म्हणजे ज्यावेळी आपण रोपे दुसऱ्या दिवशी काढतो लागवडीसाठी त्यावेळी मुळाला फारशी इजा होत नाही आणि आपल्या क्षेत्रावर लागवड केल्यानंतर त्याची मर कमी होते. नंतर ज्यावेळी आपण लागवड करतो रोपांची पुनर्लागवड त्यावेळी त्याचे जे रूट असतात ते रूट डीप करण्यासाठी आपल्याला इमिडाक्लोप्रिड 5 मिली त्याचसोबत मँकोझेब 20 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून या द्रावणांची रोपांची मुळे 10 ते 15 मिनिटे बुडवावेत. असे केल्यास आपल्याला जे मर किंवा बाकीचे जे आजार असतात ते कमी मिळतात, कमी दिसतात. आणि रोपांची जी लागवड जी आहे ती नेहमी सायंकाळच्या वेळेस किंवा ढगाळ वातावरण असेल अशा वेळेस करतात. आता शक्यतो शेतकरी काय करतात की नर्सरी कमीत कमी बनवतात आपल्या क्षेत्रावरती. शेतकरी जे आहेत ते नर्सरीतून रोपं घेतात आणि ती रोप डायरेक्टली आपल्या प्लग ट्रे किंवा ट्रे मध्ये असतात. ती ट्रेतली रोप काढून कोकोपीट असतं त्याला, ते डायरेक्टली आपण मल्चिंग किंवा जे बेड तयार केलेले असतात त्यावरती लावतात. पण याही परिस्थितीत आपल्याला या ज्या आपण सांगितलेलं आहे आता इमिडाक्लोप्रिड किंवा मँकोझेब हे 10 लिटर पाण्याचे द्रावण करून त्यामध्ये 10 ते 15 बुडवून ठेवल्यास भविष्यात येणारे जे आहे ते आपण टाळू शकतो आणि दगावण्याची कमी होते. तर रोपे कधी तयार करतो आपण? साधारणपणे महाराष्ट्रात 3ही हंगामात टोमॅटोची लागवड केली जाते आणि ती यशस्वीरित्या होते आणि उत्पादनही चांगलं मिळतं. तर ज्यावेळी आपण रोपे तयार करतो, आता हंगाम निहाय पाहायचं झालं तर खरीपाची रोपे म्हणजे सध्या आपण लागवड जी जूनची जुलैची लागवड करणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला बियाची पेरणी जी आहे नर्सरीमध्ये ती मे ते जून मध्ये करणं गरजेचं असतं. तर ते आपल्याला जी रोपे आहेत ते पुनर्लागवडीसाठी तयार होतात ती एक 25 ते 30 दिवसानंतर मध्ये जून ते जुलैमध्ये तयार होतात. आता आपण खरीपा संदर्भात बोलत आहोत तर खरीपाचीच गोष्ट करूया. त्याच्यानंतर आता ही जी रोपवाटिका आहे शक्यतो शेतकरी रोपवाटिकेमध्ये सध्या आजकालच्या परिस्थितीत जेवढं पाहिलं तेवढं करत नाहीत, पण तरीही मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. तर यामध्ये काय फायदे होतात बाबा रोपवाटिकेमध्ये? ज्यावेळी आपण रोप तयार करतो टोमॅटोची तर त्यात काय होतं, सर्वात महत्वाचं की खर्चाची बचत होते. त्याच्यानंतर जे रोप तयार करतो आपण त्याचं संरक्षण होतं. संरक्षण, ऊन, वारा, पाऊस, कीड याचा सर्वांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि आपल्याला हेल्दी रोप तयार होतात. आणि जेणेकरून आपल्याला भविष्यात ज्यावेळी आपण पुन्हा लागवड करतो त्यावेळी मर किंवा आपल्याला पुन्हा जी गॅप फिलिंग म्हणतो आपण ती कमी करावी लागते आणि मजुराची बचत होते. नंतर पिकाची लागवड जी पूर्व मशागत आहे ती पूर्व मशागत करण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ मिळतो. रोपांची कीड व रोगापासून आणि तणापासून सहजतेने व सुलभतेने संरक्षण होते. त्यामध्ये पाण्याचे व्यवस्थित आपण व्यवस्थापन करू शकतो. आणि रोपवाटिका केल्यामुळे थोड्या जागेत आपल्याला जे वातावरण द्यायचं असतं किंवा फेवरेबल कंडिशन्स बियाण्याच्या उगवण क्षमता वाढण्यासाठी जे आपल्याला होते ती उगवण क्षमता आपल्याला यामध्ये चांगली मिळते व त्याचं तापमान वगैरे आपण यामध्ये मेंटेन करू शकतो. नंतर जे टोमॅटो रोपवाटिका जे आहे तर रोपवाटिकेसाठी जमिनीची लागवड कशी करायची? आता यामध्ये रोपवाटिकेची जी जमिनीची लागवडीसाठी आपण जमीन तयार जी करतो म्हणजे जमीन सिलेक्ट करतो ती निचरा होणारी व पाणी साठून न राहणारी असावी. टोमॅटोमध्ये महत्वाचं असं की विल्टिंग ही जास्त प्रमाणात होते. आपण शेतामध्ये पाहतो की पाणी जरी आपल्याला थोडंसं मागं पुढं झालं आणि जास्तीचे पाणी दिलं गेलं तर त्यामध्ये आपल्याला मर जास्त झालेली दिसते, विल्ट किंवा बाकीचे आजार आपल्याला दिसतात. आणि ज्या रोपवाटिकेची जागा जी आपण केलेली असते त्या ठिकाणी सर्वात जास्त सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा असावी, पाण्याच्या स्रोताजवळ असावी आणि निवडलेली जागा ही प्राणी व पक्ष्यापासून सुरक्षित असावी. ज्या ठिकाणी कुत्रे, मांजरं, डुकरं असे प्रकारचे जे प्राणी आहेत ते नुकसान करू नयेत. आणि सुपीक जमीन निवडावी जेणेकरून रोगकिडीच्या प्रादुर्भावामुक्त आपल्याला ती रोपे मिळतात. आणि शक्यतो अशा जमिनीचा जो सामो आहे तो 6.5 ते 7 असावा अशी शिफारशीत आहे. आणि यामध्ये साधारणपणे रोपवाटिकेसाठी मध्यम ते भारी भुसभुशीत जमीन आपण ज्यावेळी निवडतो ती सेंद्रिय पदार्थांनी भरपूर अशी असावी, त्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचा मात्रा जास्त असावी. खोलवर नांगरट करून घ्यावी आणि कुळवाच्या 2-3 पाळ्या द्याव्यात. आजकाल ट्रॅक्टरने कुणीही करत नाही, पण तरी आपण
एकदम लहानातल्या लहान शेतकऱ्याचा विचार केला तरी शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर वगैरे नसतो, त्यांनाही 2-3 पाळ्या कुळवाच्या देऊन सर्व दगड दोंडे दसकटे वेचून बाजूला करावेत. आणि त्यामध्ये जे आपण बेड बनवायचे असतात त्यामध्ये 2 किलो चांगले कुजलेले कंपोस्ट खत आणि अर्धा किलो गांडूळ खत प्रति चौरस मीटर क्षेत्रामध्ये व्यवस्थित मिसळल्यास आपल्याला चांगल्या प्रकारे उत्तम अशी रोपे, हेल्दी रोपे मिळतात. नंतर जोमदार रोपे मिळण्यासाठी आपण किंवा रोगजंतू प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावे? जमिनीची प्रक्रिया करणे गरजेचे असते. तर यामध्ये आपण काय करतो, सॉइल सोलरायझेशन अशी एक टेक्निक आहे. तर त्या टेक्निकेमध्ये त्या प्रक्रियेमध्ये आपण काय करतो, हंगामानुसार करतो शक्यतो ही प्रक्रिया. आणि त्यामध्ये एकदम आपली जमीन जी आपल्याला टोमॅटो लागवड करायची आहे त्या ठिकाणी आपण ती पूर्णपणे मोकळं पाटाचं पाणी सोडून देतो आणि रोपवाटिकेच्या जागेच्या ठिकाणी जे आहे ते 200 गज प्लास्टिकच्या पेपरने ती झाकतो. तर ती किती दिवसांसाठी झाकायची आहे की 5 ते 6 आठवड्यासाठी प्लास्टिक पेपर ने झाकायचे आहे. मग तो प्लास्टिक पेपर काढून त्यावर रोपवाटिका तयार करायची आहे. तर हे केल्यानंतर जे आपल्याला सॉइल बॉर्न डिसीजेस म्हणतो, तर ते मातीतून येणारे आजार जे आहेत ते आपल्याला कमी प्रमाणात मिळतात. आणि दुसरी प्रक्रिया जी अशी आहे की फॉर्मॅलिन प्रक्रिया. तर यामध्ये ज्यावेळी आपण बियाणे पेरण्यापूर्वी 15 ते 20 दिवस अगोदर ही प्रक्रिया करतो. त्यामध्ये काय करतो, 1.5 ते 2% फॉर्मॅलिन नावाचं एक केमिकल मिळतं, ते द्रावण आपण तयार करतो आणि त्यामध्ये प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी 4 ते 5 लिटर द्रावण जमिनीवर ओततो आणि ते पॉलिथिन पेपरने झाकून ठेवतो आणि ते पुन्हा काढून त्याच्यावरती आपण लागवड करतो. त्यातही बऱ्याचसा आपल्याला मर किंवा बाकीच्या जे सॉइल बॉर्न डिसीज असतात त्याचा आपण नायनाट करू शकतो. नंतर वाफा कसा तयार करायचा, हंगामानुसार वाफा तयार केला जातो. आवाज येतो का जोगदर साहेब? येस, आवाज येतोय तुमचा, बोला. ओके ओके ओके. तर त्यामध्ये आपण हंगामनिहाय वाफा तयार करावा. रोपवाटिकेसाठी शक्यतो भुसभुशीत गादी वाफा तयार केल्यास आपल्याला चांगले रोप मिळते व मुळं चांगली मिळतात त्याची. आणि गादी वाफे जर पूर्व पश्चिम केले तर आपल्याला चांगला सूर्यप्रकाश मिळतो आणि बियाण्याची उगवण क्षमताही चांगली होते आणि बियाण्याची जी पेरणी आहे ती दक्षिण उत्तर केल्यानंतरही आपल्याला चांगला फायदा होतो. नंतर रोप वाटिकेमध्ये जो गादी वाफा आपण तयार करतो त्यासाठी आपल्याला 3 मीटर लांबी, 1 मीटर रुंद व 15 सेंटीमीटर उंच ठेवावे, जेणेकरून ते माती दबल्यानंतरही त्यामध्ये चांगली उगवण होईल. आणि 2 वाफ्याचे अंतर जे आहे ते 30 ते 40 सेंटीमीटर ठेवावे. किंवा यामध्ये काय होतं की आपण ज्यावेळी खुरपणी किंवा निंदणी करतो त्यावेळी आपल्याला दोन्ही अंगठ्याच्या आणि पहिल्या बोटाच्या सहाय्याने आपल्याला ते पिंचिंग वगैरे वीड आलेलं असतं किंवा गवत आलेलं असतं ते काढता येतं. नंतर पेरताना काय काळजी घ्यायची, टोमॅटोचं बियाणे हे महाग असतं, तर त्यामध्ये आपण काय काळजी घ्यावी नेमकी, तर 1 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोली त्यामध्ये जाऊ नये, उगवण क्षमतेवर परिणाम होतो आणि उगवण क्षमता कमी होते. नंतर ते आपण गादी वाफ्यावरची ओळी टाकतो त्याचं अंतर जे आहे ते 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त नसावं. रोपांची संख्या यामध्ये जास्त असेल तर कमी होऊन मिळते. नंतर ते गादी वाफे जे आहेत ते आच्छादनाने झाकून घ्यावेत. त्यामध्ये कोणते गव्हाचं काड किंवा आपलं बाकीच्या गोष्टी पालापाचोळा आपण त्यावर झाकून मल्चिंग ॲज अ मल्चिंग ते वापरू शकतो. त्यामुळे काय होतं की ओलावा टिकून राहतो आणि उगवण क्षमता चांगली होते. नंतर ते बियाणे उगवून येताच त्या वाफेवरचे आच्छादन काढावे व त्यामध्ये वापसा राहील असं पाणी देत राहावं झारीच्या साह्याने किंवा जे आपण पाणी देतो ते अगदीच प्लॉटिंग पद्धतीने किंवा आपण जे पाटाचं पाणी देतो तसं देऊ नये. सुरुवातीच्या काळात त्यामध्ये झाऱ्याने पाणी देणं गरजेचं असतं आणि तणांचा बंदोबस्त करणं अगदी गरजेचं असतं. यामध्ये काय होतं की बियांची जी उगवण आहे ती 6 ते 10 दिवसात त्यामध्ये अंकुर दिसायला लागतात आणि साधारणपणे 25 ते 30 दिवसात जे आहे ते आपली रोपे तयार होतात. नंतर ज्यावेळी आपण अशी रोपवाटिका टाकतो ती रोपवाटिका अशी तयार होते जेणेकरून जास्त यामध्ये फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल की जास्त पाणी नाही इकडे उगवलेल्या झाडामध्ये आणि इकडं ज्या आपल्या मावश्या आहेत त्या ओळीमध्ये बी टाकत आहेत. तर यामध्ये आपण सुरुवातीला सांगितलं की जाळी टाकणे. तर यामध्ये ही गादी वाफेत ज्यावेळी आपल्याला लागवड करतो आपण तर हे मच्छरदाणीसारखं आच्छादन असं टाकणं गरजेचं असतं. मग आता विषाणूमुक्त रोपे तयार करण्यासाठी काय करायचं, शेवटी की जी आता जी दाखवलेली जाळी आहे ती जाळी वापरणे गरजेचं असतं. तर त्या जाळीचा वापर केल्यानंतर आपल्याला जो लीफ कर्ल आहे किंवा आपला जो कुकुंबर मोझॅक व्हायरस आहे, नंतर जो आपला दुसरा येतो तो ग्राउंडनट बर्ड नेक्रोसिस, असे जे आपल्याला आजकालचे जे मोझॅक व्हायरस नवीन दिसत आहेत
तर त्याचा आपण कंट्रोल या सुरुवातीपासूनच करणं गरजेचं असतं. तर आता जर आपल्याला इन्फेस्टेशन नाही झालं तर ते संपूर्ण पीक काढणीपर्यंत याचा प्रादुर्भाव होत नाही. जर नर्सरीच्या काळामध्ये या विषाणूचा आपल्याला इन्फेस्टेशन झालं तर ते आपल्याला जे जास्त प्रमाणात दिसतं ते ज्यावेळी आपण फळ तोडणीला येतं त्यावेळी दिसतं आणि आपण अचानकपणे म्हणतो की आमचा टोमॅटो खराब झाला, आमच्या टोमॅटोला सध्या अमुक अमुक असे सिम्पटम दिसत आहे, अमुक अमुक असे लक्षणे दिसत आहेत, याच्यावरती काय करावं. तर शेतकरी बांधवांनो, ज्यावेळी आपण शेतकरी नर्सरीतून रोपे आणतो किंवा आपण ट्रे मधले रोप आणतो त्यावेळी या सगळ्या ज्या रूट मेथड आहेत किंवा जे मुळांना आपण प्रक्रिया करतो तेही देणं गरजेचं आहे. आणि शक्यतो आम्ही सर्वजण आवाहन करतो शेतकऱ्यांना की जी आपल्याला टोमॅटोसाठी लागणारी नर्सरी आहे ती शेतकऱ्यांनी स्वतःच्या क्षेत्रावरती, आपल्या शेतीवरती, स्वतःच्या रानामध्ये तयार करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यातलं जे आपलं नुकसान आहे ते कमी होऊ शकतं. त्यामध्ये आपण तसंच या रोपवाटिकेमध्ये जमीन प्रक्रिया केल्यानंतर रोपवाटिका करायची आहे त्या ठिकाणी कार्बोफ्युरॉन 3 ते 5 ग्राम प्रति लिटर प्रति चौरस मीटर या प्रमाणात औषधाची प्रक्रिया केल्यासही आपल्याला विषाणूमुक्त रोपे मिळू शकतात. यामध्ये सर्वात महत्वाचं जे केमिकल आहे ते इमिडाक्लोपिड 2.5 ग्राम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी अगोदर सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर नायलॉन नेटने झाकावी आणि रोपांची काळजी घ्यावी. त्याचसोबत 1.5 मिली डायमिथेट प्रति लिटर पाण्यात घेऊन 7 दिवसांच्या अंतराने फवारण्या केल्यास आपल्याला या विषाणूमुक्त रोप मिळू शकतात. आणि शेवटचा फवारा जो आहे तो रोपे काढण्यापूर्वी 2 दिवस अगोदर घ्यावा. त्यामुळे रोपांची जी रोपे जी आहेत ती जोमदार व निरोगी मिळतात. तर अशा प्रकारे मच्छरदाणीचे आच्छादन आपण टाकले नायलॉन नेट वापरून तर आपल्याला भरपूर अशी चांगली हेल्दी रोपे मिळू शकतात. आता महत्वाचं म्हणजे रोपवाटिकेमध्ये कीड व रोग कोणकोणते येतात. आपण ज्यावेळी नर्सरीतून आणतो किंवा स्वतः बनवतो त्यावेळी आपण या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आता नर्सरीमध्ये ज्यावेळी आपण नर्सरीतून रोप घेतो आपण विकत त्यावेळी आपण त्यावेळी आपल्या डोळ्याखाली नसतात नर्सरी बनवलेली, त्यामुळे आपल्याला कोणतं त्याच्यावरती रोग आलेला आहे, बुरशी आलेली आहे की काय आपल्याला कळू शकत नाही. किंवा माव्याचा त्याच्यावर आहे की थ्रिप्स गेलेत की मावा तुडतुडे किंवा पांढरी माशी याचा प्रादुर्भाव होता, काहीच कळत नाही. त्यामुळे नर्सरीमध्ये जे रोग कीड दिसतात ते मर हा महत्वाचा बुरशीजन्य रोग जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे काय होतं की ज्यावेळी आपण लागवड करतो किंवा लागवडीपूर्वी अचानक रोपे जी आहेत ती वाळतात किंवा जळून जातात. त्यात काय होतं त्यावेळी ज्यावेळी तुम्ही अशी रोपं उपटता किंवा काढून पाहता त्यावेळी त्याची मुळं जी आहेत ती कुजलेली दिसतात आणि ते रोपवाटिकेमध्ये कसं दिसतं की मरगळलेले किंवा माना पडलेले दिसतात. आणि याचा प्रादुर्भाव जो आहे तो टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा विरिडी 1.5% 20 ग्राम प्रति किलो बियाण्यास तोडल्यास बीज प्रक्रिया केल्यास हा मर या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. आता हवामानाचा विचार केला असता टोमॅटो पिकास स्वच्छ, कोरडे व कमी आर्द्रता असलेले उष्ण हवामान चांगले मानवते. साधारणतः यामध्ये काय होतं की 18 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमानात टोमॅटो हे पीक अतिशय चांगलं येतं. आणि रात्रीचं आणि दिवसाचं ही तापमान यामध्ये फार महत्वाचं असतं. यामध्ये जर फ्लक्च्युएशन झालं तर यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात यामध्ये की जसं आपण म्हणतो की पिकाची शारीरिक क्रिया मंदावते व ज्या पेशी असतात त्यामध्ये त्या इजा होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आपण आणि तापमानाचा विचार केला पाहिजे. जर तापमान 10 सेल्सिअस पेक्षा कमी असेल किंवा त्याच्या खाली गेलं तर पिकाच्या वाढीवर प्रतिकूल असा परिणाम होतो आणि पिकास इजा होते आणि उत्पादनात मोठी घट होते. तर यामध्ये आपण हे जे तापमान दाखवलेले आहे तर जास्त तापमानात किंवा कमी आर्द्रतेत आणि कोरडे वारे असतील तर टोमॅटोच्या पिकाची जी आहे ती फुलगळ आपल्याला झालेली दिसून येते. तर त्यामुळे तापमान हे अतिशय महत्वाचं असतं यामध्ये. आणि ज्यावेळी उष्ण तापमान व भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्या हवामानात टोमॅटोच्या फळाची गुणवत्ता ही अतिशय चांगली येते व याचा रंगही आकर्षित आपल्याला आलेला दिसतो. आता आपण हॅलो हा येतोय आवाज येतोय बोला. ओके. तर 16 ते 29 डिग्री सेल्सिअस ज्यावेळी तापमान असतं त्यावेळी या टोमॅटोच्या बियाची उगवण क्षमता आहे ती चांगली असते आणि 21 ते 24 मध्ये या पिकास अगदी वाढीस अनुकूल असते. त्यामध्ये चांगली वाढ होते, त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ किंवा शाखीय वाढ होते ती एकदम चांगली होते. आणि ज्यावेळी आपण रात्रीचे तापमान जे बघतो आपण
17 ते 21 डिग्री सेल्सिअस व दिवसाचे तापमान 15 ते 30 डिग्री सेल्सिअस असेल तर फुले व फळधारणा यामध्ये अतिउत्तम होते. तर हे टेम्परेचर अतिशय महत्वाचं आहे, डे अँड नाईट टेम्परेचर. आता 32 किंवा 30 डिग्रीच्या वरची जर टेम्परेचर गेलं तर फळधारणेवर अतिशय अनिष्ट परिणाम होतो. त्यामध्ये फळधारणा एकदम कमी होते आणि 38 सेल्सिअसच्या वर जे गेलेलं असतं, ज्यामुळे आपल्याला लायकोपिन नावाचं जे टोमॅटोमध्ये एक संप्रेरक असतं त्याच्यावरती परिणाम होतो व टोमॅटोला लाल कलर येत नाही. तर हे तापमान अतिशय महत्वाचं असतं. आणि 15 डिग्री सेल्सिअसच्या खाली आलं तर जे फळाचा आकार जो आहे तो चपटा होतो आणि आतमधले जे फळांचे कप्पे असतात ते कप्पे मोकळे राहतात. आता जमीन लागवडीसाठी एकदम चांगला निचरा होणारी मध्यम काळ्या जमिनीची किंवा पोयटाची जमीन अतिशय उत्तम असते. यामध्ये चांगले उत्पादन मिळू शकते व टोमॅटोची वाढ ही चांगली असते. त्यामध्ये सामू हा जमिनीचा 6 ते 7.5च्या दरम्यान असावा. यामध्ये हलक्या जमिनीचे पीक आहे ते लवकर निघते व भारी जमिनीच्या फळांचा तोडा उशिरा सुरू होतो. पण जरी आपल्याला आता जून सारख्या म्हणजे पावसाळी टोमॅटो पिकावर काळेभोर जमिनीत हे टोमॅटोचं पीक घेऊ नये, त्यामुळे काय होतं की उत्पादनात घट होते. आणि क्षारयुक्त चोपण जमीन जर वापरली तर पाण्याचा निचरा होत नाही व आपले जे टोमॅटोची लागवड केलेली असते त्यामध्ये मर अशी जास्त दिसायला सुरुवात होते आणि पिकाची वाढ खुंटते आणि जास्त फुलगळ होते आणि फळं लागण्याची क्रिया मंदावते, फळं कमी लागतात. त्यामुळे जमिनीचे जे सिलेक्शन आहे ते अतिशय सुरुवातीपासून चांगलं करणं गरजेचं असतं. नंतर हंगामनिहाय पुनर्लागवडीचा काळ आहे तो खरीपात जो आहे तो जून जुलैमध्ये आपण याची पुनर्लागवड करतो. आता पुढे रोपांची लागवड ही ज्यावेळी आपण करतो त्यावेळी टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीचे वाफ्यांना आठवड्यापूर्वी पाणी देऊन वापसा कंडिशन तयार करावी. आणि ज्या दिवशी आपल्याला लागवड करायची आहे त्या दिवशी दुपारी आपण त्या ज्या वापसा आलेल्या वाफे आहेत त्यांना पुन्हा पाणी देऊन त्यामध्ये ओल्यातच त्या रोपांची लागवड करावी. आणि लागवड करताना शक्यतो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की ज्या रोपांची मुळे चपटी झालेली आहेत, वाकडी झालेली आहेत, मर झालेली आहे किंवा ज्या रोपांना कमी मुळे असतील, मरगळलेले असतील किंवा इजा झालेली असतील अशी रोगट रोपे लागवडीसाठी घेऊ नये. त्यामुळे आपल्याला पुन्हा भविष्यात एक 8-15 दिवसात पुन्हा गॅप फिलिंग करावं लागतं आणि पुन्हा आपल्याला नाहक खर्चास आपल्याला मजबूर व्हावं लागतं. त्यामध्ये लागवडीपूर्वी जी रोपे आहेत ती इमिडाक्लोपिड आणि 10 ग्रॅम कार्बेंडेजिम 10 लिटर पाण्यात बुडवून या द्रावणात बुडवून ती रोपाची लागवड करावी. आणि रोपे जी आहेत ती लागवडीसाठी खोडाला दाबून किंवा ते पिचकणार नाही याची काळजी घेऊन रोपांची लागवड करावी. टोमॅटोची रोपे ही एकदम नाजूक असतात आणि ताबडतोब दबल्यानंतर ते पिचतात आणि त्याच्यानंतर रोपे दगावतात. नंतर दुसरं महत्वाचं असं की लागवड केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी देणे गरजेचे आहे. जर आंबवणीचं पाणी उशिरा झालं तर त्यामध्ये आपल्याला मर जास्त झालेली दिसून येते. आणि लागवडीनंतर 10 दिवसांच्या आत जी रोपे मिळालेली आहेत त्याची गॅप फिलिंग करावी किंवा नांगे भरणे गरजेचे असते. आता साधारणपणे शेतकरी जे आहेत ते सर्व ड्रीप वरती लागवड करतात. अशा कंडिशनला ही गॅप फिलिंग करणं गरजेचं असतं. नंतर पुढे रोपांची लागवड ज्यावेळी आपण करतो त्यावेळी हे आपल्याला अशा प्रकारे पाणी देऊन करतो. आता ज्यावेळी शेतकरी बंधू ज्यावेळी ड्रीप वरती करतात त्यावेळी आपण ड्रीपलाही व्यवस्थित असं पाण्याची वापसा कंडिशन आणणे गरजेचे असते. आणि ज्यावेळी आपण पाणी देतो त्यावेळी लागवड करून ड्रीप कंडिशन मध्ये पाणी पुन्हा लगेच देणं गरजेचं असतं. त्यामुळे रोगांची जी आहे ती एस्टॅब्लिशमेंट चांगली होते, मर कमी होते. नंतर खत व्यवस्थापनामध्ये आपण जे आहे ते सुरुवातीला माती परीक्षण करणे गरजेचे असते. ज्यावेळी आपण माती परीक्षण करून जे आपल्या जमिनीला गरज आहे तेवढंच आपण संतुलित प्रमाणात खते देऊ शकतो. यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश या व्यतिरिक्त जे आहे ते कॅल्शियम आणि मॅग्नेशियम किंवा गंधक आणि त्याचसोबत जे आपल्याला द्यावं लागते ते दुय्यम अन्नद्रव्य. त्यामध्ये जास्त लोह, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नीज इत्यादी जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्ये देणे गरजेचे आहे. ज्यावेळी तुम्ही जमिनीची माती परीक्षण करून घेता त्यावेळी आपल्याला त्यामध्ये सर्व येतं की हेल्थ कार्ड म्हणतो आपण त्याला, त्यामध्ये सगळं आलेलं असतं की आपण आपल्या जमिनीत ज्याची कमतरता आहे ते कमतरता पूर्ण करू शकतो. आणि टोमॅटोमध्ये जे आहे ते न्यूट्रिएंटच्या कमतरतेमुळे बरेच आजार येतात. त्याला आपण इंग्लिशमध्ये फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणतो. तर ते टाळण्यासाठीही आपण
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. नंतर यामध्ये सेंद्रिय खते ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी जमीन तयार करताना जे आहे ते 25 टन शेणखत प्रति हेक्टर वापरावं आणि त्यासोबत 200 किलो निंबोळी पेंड वापरावी. निंबोळी पेंड वापरणे यासाठी गरजेचं आहे की ज्यामध्ये आपण सूत्रकृमी नावाचा जो आजार आहे तो यामध्ये आपल्याला कंट्रोल करता येतो. नंतर रासायनिक खतामध्ये ज्यावेळी आपण रासायनिक खते वापरतो, संकरित वाणासाठी जे आहे ते मध्यम प्रकारच्या जमिनीस ज्यावेळी आपण हे करतो, संकरित वाणास 300 किलो नत्र, 150 किलो स्फुरद व 150 किलो पालाश, तसेच सुधारित व सरळ वाण असेल त्यावेळी आपण काय करतो की 200-100-100 असा जो NPK डोस आहे तो आपण याला देतो. आणि याशिवाय विचार केला तर 25 किलो फेरस सल्फेट, 25 किलो मॅंगनीज सल्फेट, 5 किलो बोरॅक्स आणि 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट हे भविष्यातले जे फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत किंवा फळांची जी क्वालिटी चांगली आहे, टणकपणा आहे, त्यासाठी आपल्याला देणं गरजेचं असतं. आता जैविक खत हे अतिशय महत्वाचे आहे आणि यामध्ये काय होतं की जमीन चांगली राहते आणि यामध्ये एकरी 2 किलो ॲझोटोबॅक्टर, 2 किलो स्फुरद विरघळणारे जीवाणू व 6 किलो पालाश विरघळणारे जीवाणू हे सर्व 1 टन शेणखतात ज्यावेळी आपण शेणखत देतो त्यावेळी टाकणं गरजेचं असतं. आता ज्यावेळी आपण माती परीक्षण करून त्यानुसारच खतांच्या मात्रामध्ये फेरबदल करावा. आता खते देताना निम्मे नत्र किंवा स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे आणि यामध्ये जे आहे ते राहिलेले निम्मे नत्र लागवडीनंतर 20 दिवसाच्या अंतराने दिल्यास किंवा समान 3 हप्त्यामध्ये विभागून बांगडी पद्धत म्हणजे जे झाड आहे टोमॅटोचं त्याच्या मुळाशी आपण बांगडीसारखं गोल रिंगण करून बुंद्यापासून थोड्या अंतरावर मुळाच्या क्षेत्रात दिल्यास ते लवकर मिळत जातं आणि खते दिल्यानंतर आपण यामध्ये ताबडतोब पाणी देणे गरजेचे आहे. तर अशा प्रकारे आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन यामध्ये करू शकतो. आता पाणी व्यवस्थापन म्हणजे टोमॅटोसाठी पाणी व्यवस्थापन करताना जमिनीचा मजबूर हा पाहणं गरजेचं आहे आणि हवामान. जर समजा वरून पाऊस पडतोय आणि तरी आपण पाणी देतोय तर अशा कंडिशन मध्ये ते चालणार नाही. आणि हलक्या किंवा जे जमीन पाण्याच्या पाळ्या जास्त हलक्या जमिनीमध्ये शक्यतो पाणी जास्त लागतो टोमॅटोमध्ये आणि सुरुवातीच्या काळात ही पाण्याची व फांद्यांची वाढ जास्त होत असते, त्यामुळे पाणी व्यवस्थित देणे गरजेचे असते. फुलोरा येईपर्यंत लागवडीपासून अंदाजे 65 दिवसापर्यंत पाणी बेताने देणं गरजेचं असतं. जर जास्त पाणी झालं तर बाकीचे आजार किंवा बिल्डिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता जे शेतकरी ठिबक सिंचन किंवा ड्रीपच्या सहाय्याने पाणी देतात त्यांनी दिवसाला दैनंदिन पाण्याची गरज किती आहे टोमॅटोला ते पाहून त्याची मोजणी करून आपण ते पाणी देणे गरजेचे असते. आता यामध्ये आपण म्हणतो की महत्वाच्या स्टेजेस कोणत्या टोमॅटोमध्ये पाणी देण्याच्या. आता ज्यावेळी फुले लागतात त्यावेळी ताण पडला फुलाच्या काळात, फुले येण्याच्या काळात, तर त्यामध्ये काय होतं फुले व फळे गळतात आणि फळधारणा न होणे अशा समस्या निर्माण होतात. बरेच शेतकऱ्यांचे फोन येतात, बरेच शेतकरी हे सांगतात की आमच्या टोमॅटोला फळे व फुले कमी लागतात व फळधारणा होत नाही. तर त्याची कारणं हेही असू शकतात किंवा वाढतं तापमान हेही असू शकतं. त्यामुळे पाणी व्यवस्थापन करणं अतिशय महत्वाचं असतं. आता यामध्ये जर आपण जास्त पाणी दिलं तर त्यामध्ये काय होतं की मुळांना जे आहे ते एरिएशन होत नाही, म्हणजे मुळांना हवा मिळत नाही आणि त्यामुळे काय होतं की झाडाची जी पाने आहेत ती पिवळी पडतात आणि झाडाची मर होते आणि त्यामुळे काय होतं उत्पादनात घट होते. आणि ज्यावेळी आपण काय करतो ही झाडं पिवळी दिसायला लागली तर आपला जो खर्च आहे अवांतर जो ड्रेंचिंग करतो आपण वेगवेगळ्या औषधांचं तर ते जास्त पाणी दिल्यामुळे आपल्याला त्याच नाहकपणे खर्च जास्त होतो. आणि पावसाळ्याच्या दिवसात जर उपलब्धतेनुसार पाणी द्यावे आणि हिवाळ्याच्या आपण सध्या बघतच नाहीये त्यामुळे हिवाळ्यात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी दिल्यास आणि उन्हाळ्यात 6 ते 8 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. नंतर यामध्ये सर्वात महत्वाचं स्टेकिंग म्हणजे काय की आपण टोमॅटोला आधार देणे. लागवडीनंतर जवळजवळ 30 ते 35 दिवसांनी जी झाडांची वाढ जोरदार झाल्यानंतर त्याला भरपूर फांद्या फुटवे फुटतात आणि त्यासाठी आपण काय करतो बांबू, सुतळी आणि तार यांच्या आधारे आपण जो आहे तो त्यांना आधार देतो आणि ज्या टोमॅटोची सरी जी तयार केलेली असते आपण त्या सरीच्या बाजूला 6 ते 9 फुटाच्या उंचीचे बांबू जे असतात ते जमिनीत रोवतो आपण दोन्ही साईडला आणि जमिनीपासून 1 मीटर उंचीवर दोन्ही खांबावर तारा ओढतो, 2-2 तारा ओढतो जेणेकरून
त्याला आपण जी आहे ती टोमॅटोच्या झाडाला बांधलेली सुतळी त्यावरती घट्ट बांधू शकतो व त्यामुळे त्याला आपण बांबूच्या सहाय्याने आधार देऊ शकतो. तर ज्यावेळी झाडाची उंची 30 सेंटीमीटर झालेली असते त्या झाडाच्या खोडाला सैलसर सुतळी बांधावी आणि ती तारेला बांधावी. नंतर अशा झाडांच्या ज्या फांद्या असतात, ज्या फांद्या फुटतील त्या तशा वेळोवेळी फांद्या सुतळीच्या सहाय्याने तारेला बांधणे गरजेचे असते. तर हे अशा प्रकारे आपण त्याला स्टेकिंग म्हणतो. बांबूच्या सहाय्याने जे आपण सुतळीच्या तारेने आधार देतो. नंतर मातीची भर देणे. आता मातीची भर देणे म्हणजे काय, लागवडीनंतर जे आपण आहे ते 30 ते 45 दिवसांनी झाडांना मातीची भर देतो. तर यामध्ये कसं करतो, आता जे आपण उघड्यावर म्हणजे मल्चिंग न वापरता ज्यावेळी आपण ही सरी घेतो, सरी घेतलेली असते ती सरी अर्धी फोडून आपण खत मात्रा दिल्यानंतर जी आहे ती मातीला भर देतो, जेणेकरून ते खत आपलं त्या झाडाच्या बुंद्याशी मातीमध्ये दबलं जातं आणि ते ज्यावेळी गरज आहे त्यावेळी त्याला झाडाला मिळतं. नंतर दुसरी गोष्ट अशी की हे जे तणांचे व्यवस्थापन यामध्ये कसं करायचं, ज्यावेळी आपल्याला तणांचं टोमॅटोमध्ये तण दिसतं किंवा आवश्यकतेनुसार खुरपणी करणं गरजेचं असतं. आता यामध्ये जे आहे ते तणामध्येही बऱ्याच जे आपल्यावरती किडीचा प्रादुर्भाव होतो त्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंवा जे यजमान पिके आहेत किडींची, तर ती यजमान पिके ही काही गवत आहे जे आपल्या टोमॅटोमध्ये तण येतं ते आहे, त्यामुळेही आपल्या टोमॅटोवरती किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे तणांचे व्यवस्थापन करणे अगदी गरजेचे आहे. आता टोमॅटो पिकामध्ये जे आपण तणनाशक वापरतो तर त्या तणनाशकामध्ये लागवडीपूर्वी जे वापरतो आपण बिफोर ट्रान्सप्लांटिंग म्हणतो आपण किंवा प्री किंवा आणि पोस्ट असे दोन प्रकारचे असतात, पोस्ट इमर्जन्स आणि प्री इमर्जन्स. प्री इमर्जन्स साठी आपण 8 ते 10 दिवस अगोदर स्टॉम्प हे जे मिळतं ते हर्बिसाइड 2 लिटर प्रति हेक्टर पाण्यात फवारावं किंवा त्याच्या जोडीला बेसालिन 2 लिटर प्रति हेक्टर या प्रमाणात फवारल्यास आपल्याला प्री इमर्जन्स कंट्रोल तणांचा होतो. आणि लागवडीनंतर 16 ते 20 दिवसांनी मेट्रिबिझन हे तणनाशक जर आपण वापरले 0.35 सक्रिय तत्व प्रति हेक्टर या प्रमाणात जर वापरले तर आपल्याला लागवडीनंतर यामध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. नंतर आता सर्वात महत्वाचं म्हणजे फळांची तोडणी. ज्यावेळी फळांची आपल्याला तोडणी करायची असते त्यावेळी आपण टोमॅटोच्या मार्केटचा विचार करणं गरजेचं आहे. टोमॅटोचा मार्केटचा विचार केल्यानंतर आपण ज्या मार्केटला जशी फळे हवी आहे तशी आपण त्यामध्ये देऊ शकतो. आता यामध्ये फळांची तोडणी करण्यासाठी आपण काय करतो की आपण ज्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत, आता बरेच शेतकरी काय करतात की प्रोसेसिंग इंडस्ट्रीजला ज्यावेळी मार्केटमध्ये भाव कमी असतो त्यावेळी पिकांची तोडणी करतात किंवा प्रोसेसिंग इंडस्ट्रीला देतात. त्यावेळी जी पूर्ण पिकलेली व लाल रंगाची फळे झालेली असतात अशीच फळे तोडणे गरजेचे असते, जेणेकरून आपण जी राहिलेली फळे आहेत किंवा जी फळे निम्मी लाल किंवा निम्मी हिरवी असतात अशी फळे शेजारील बाजारपेठेत आपण पाठवू शकतो. नंतर जे आहे ते जातीपरवती आपल्याला एकरी 35 ते 50 टन लाल टोमॅटोची उत्पादकता मिळते. नंतर फळांची काढणी जी आहे ती शक्यतो सकाळी लवकर करावी किंवा मग संध्याकाळी तापमान कमी झाले असताना करावी. यामध्ये काय होतं, जर आपण फळे जर आहे उन्हामध्ये ठेवले तर सनस्काल्डिंग नावाचा जो जास्त सूर्यप्रकाश पडल्यामुळे चट्टा पडणे म्हणतो आपण टोमॅटोवरती, तर सकाळी किंवा संध्याकाळी काढल्यास आणि सावलीत ठेवल्यास ह्या गोष्टी आपण करू शकतो. नंतर रोप लावल्यापासून जातीनुसार साधारणपणे 65 ते 70 दिवसांनी आपण फळाची तोडणी करू शकतो किंवा सुरू होते. त्यानंतर दररोज किंवा दिवसाआड आपण तोडणी करू शकतो आणि ती मार्केटमध्ये पाठवू शकतो. आणि जर आपल्याला फळे ही बाजारच्या लांब पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी पाठवायची असतील तर त्यावरती आपण सुरुवातीला एक पिवळा ठिपका पडलेला असतो अशी फळे तोडतो आणि ती फळे आपण बाजारात पाठवतो. आणि त्यावेळी काय होतं की वाहतुकीस ही फळे चांगली असतात आणि त्याची शेल्फ लाईफ आहे ती वाढते आणि आपल्याला जास्त पैसा मिळतो. आता गुलाबी लालसर झालेली फळे ही मध्यम पल्ल्याच्या बाजारासाठी आपण पाठवतो आणि पूर्ण लाल झालेली फळे ही स्थानिक बाजारपेठेत किंवा प्रक्रिया उद्योगाला अगोदर सांगितल्याप्रमाणे पाठवतो आपण. नंतर तोडणी अगोदर कोणत्याही औषधाची फवारणी करायची नाही. तोडणी अगोदर 3 ते 4 दिवस कोणत्याही जर अशी फवारणी केली आपण 3-4 दिवसा अगोदर 2 दिवसा अगोदर तर फळावरती जे आहे त्या औषधाचे डाग राहतात आणि फळामध्ये जो रेसिड्यू म्हणतो आपण
त्या जो औषध आपण फवारणी केलेली आहे त्याचा विषारीपणा यामध्ये राहतो आणि ते कार्सिनोजेनिक आपल्याला वेगवेगळे आजार होण्यास प्रवृत्त करतात अशी औषधे. त्यामुळे ते शक्यतो टाळावं. आता फळांची काढणी झाल्यावर फळे ही सावलीत आणावी व आकारानुसार प्रतवारी किंवा भरवारी करून आपण ती फळे क्रेटमध्ये भरावी. नंतर खराब झालेली किंवा तडा गेलेली रोगट फळे बाजूला काढावीत. अशी फळे जर बाजूला नाही काढले तर एकामुळे दुसरं, दुसऱ्यामुळे तिसरं आणि आपल्याला अशा टोमॅटोंना बाजारात कमी भाव मिळतो. चांगली फळे लाकडी खोक्यात किंवा प्लास्टिकच्या क्रेटमध्ये व्यवस्थित भरून विक्रीसाठी पाठवावीत. आता सर्वात महत्वाचा असा टॉपिक आहे आपला की रोज शोषणाऱ्या किडी ज्या आहेत किंवा फळ पोखरणाऱ्या ज्या आळी आहे हे महत्वाचे यामध्ये किडींचा प्रादुर्भाव होतो. तर यामध्ये जे आहे ती मावा. आता आपण जे बघितलं सुरुवातीला की जे आपल्याला आजार दिसतात, विषाणू जे आजार दिसत आहेत तर ते या सगळ्या किडींमुळे होतात. आता जो सध्या टोमॅटो वरती जो येत आहे तो मोझॅक किंवा आपण त्याला दुसऱ्या भाषेत कुकुंबर मोझॅक व्हायरस किंवा कुकुंबर मोझॅक विषाणू किंवा CMV म्हणतो. तर हा जो आहे तो ऍफिड्सच्या ज्यावेळी आपल्याला प्रादुर्भाव होतो तो हे ऍफिड या रोगाचा प्रसार करतो. तर याची कोणकोणती पिके आहेत? होस्ट प्लांट्स म्हणतो आपण. टोमॅटो, वांगी, भेंडी, मिरची, वाल, घेवडा, वेलवर्गीय भाजी किंवा कोबीवर्गीय भाजी, बटाटे इत्यादी जी झाडं आहेत यामध्ये ऍफिडचा किंवा माव्याचा प्रादुर्भाव लवकर होतो. त्यामुळे अशी जी टोमॅटो वर्गीय पिके आहेत ते टोमॅटोच्या प्लॉट शेजारी शक्यतो घेणं टाळावं. आणि यामध्ये नुकसानीचा जो प्रकार असतो तो त्यामध्ये रस, हे जे किडे आहेत ते पानातील जो आहे तो रस शोषतात आणि पानांच्या कडा ज्या आहेत ते वळतात अशा वरती. पाने पिवळी पडतात आणि त्यामध्ये काय होतं, सुटी मोल्ड म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, ब्लॅक सुटी मोल्ड. तर अशा प्रकारचा जो आहे तो पारदर्शक चिकट द्रव बाहेर टाकतात ते कीटक आणि त्यामध्ये काळ्या बुरशीची वाढ होते. आणि यामध्ये जे आपण आहे ते गर्भग्रहणाची क्रिया मंदावते, त्याला सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि हे कीटक जे आहे ते सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे CMVचा प्रसार करण्यास कारणीभूत आहेत. तर आपण ज्यावेळी ऍफिडचा कंट्रोल चांगल्या प्रकारे करू त्यावेळी आपल्याला हे कुकुंबर मोझॅक व्हायरस कमी प्रमाणात दिसेल. आता त्या कुकुंबर मोझॅक व्हायरसची जी लक्षणं आहेत ती लक्षणं काय आहेत की ज्यावेळी आपल्याला CMV आढळतो त्यामध्ये पाने जी आहेत ती फिक्कट हिरवी होतात. नंतर काय होतं, पाने थोडीशी बारीक राहतात व त्यामध्ये हिरवट पिवळसर डाग दिसतात. नंतर यामध्ये जे आहे ते टोमॅटोच्या झाडांची जी वाढ आहे ती वाढ खुंटते आणि फुले फार कमी प्रमाणात लागतात. जसं की आपण वेगवेगळी लक्षणे पाहिले, CMV ज्या प्लॉटवरती आलेला आहे त्या प्लॉटवरती अशा प्रकारची आपल्याला लक्षणे दिसलेली आहेत. आणि झाडावरील ही फळे जी आहेत ती नरम पडतात आणि नरम पडलेली फळे अशी आपण दाबून पाहिली तर ती स्पॉन्जी झालेली दिसतात आणि कट केल्यानंतर त्यामध्ये असं व्हाईट कलरचा लेअर दिसतो आणि त्यानंतर देठाजवळ सुरकुत्या पडतात आणि काही वेळा ही फळे जी आहेत ती कडकही झालेली दिसतात. तर अशी लक्षणे ऍफिडच्या प्रादुर्भाव झाल्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे आजकाल जास्त प्रमाणात CMVचा आपल्याला दिसत आहे. आता दुसरं म्हणजे महत्वाचं की जो तिरंगा व्हायरस आहे त्या तिरंगा व्हायरसचा जो होस्ट आहे किंवा जो वेक्टर आहे तो हा फुलकिडा आहे, थ्रिप्स आहे. यामध्ये कांदा, मिरची, लसूण, भेंडी आणि वेलवर्गीय पिके जे आहेत ज्यावरती थ्रिप्सचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढतो आणि अशा पिकं त्यात फुलकिड्यामार्फत आपल्या टोमॅटोवरतीही विषाणूजन्य रोगाचा प्रसार करण्यास करतात. तर यामध्ये जे नुकसानीचा जो प्रकार आहे तो पिले व प्रौढ पाने खरवडतात आणि त्यातला रस शोषतात आणि त्यांच्याही कडावरील बाजूस वळतात आणि पाने पिवळी पडतात. नंतर जे यामध्ये याच्या कारणामुळे फळावर येणारा जो तिरंगा आहे म्हणजे आपण त्याला स्पॉटेड विल्ट व्हायरस म्हणतो, तो थ्रिप्समुळे किंवा फुलकिड्यामुळे येतो. आता ते थ्रिप्समुळे येणारी आणि स्पॉटेड विल्टचे आपल्याला काय लक्षणे दिसतात? शेंड्याकडून जे आहे ते शेंड्याकडील नवीन पानावर लहान तांबूस काळसर ठिपके किंवा चट्टे दिसून येतात.
आणि यामध्ये झाड जे आहे ते करपतं आणि असं गोल गोल गुंडळ्या झाल्यासारखं आपल्याला ते दिसतं. आणि फळांवर याचा काय होतं की लाल डाग होतो, पिवळा लाल डाग असा गोल गोल आकाराची त्यामध्ये गोल 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 असे सर्कल दिसतात. आणि फळ जे आहे ते 3 कलरचं दिसतं, पिवळं दिसतं, डार्क लाल दिसतं आणि फेंट येलो दिसतं. तर याला आपण स्पॉटेड विल्ट व्हायरस किंवा तिरंगा व्हायरस झाला असं म्हणतो. आणि यामध्ये दुसरं एक महत्वाचं असं की पूर्ण वाढ न होताच यामधली फळं पिकतात आणि त्यांना एकसारखा रंग येत नाही. आपल्याला याचा प्रादुर्भाव झाल्यास आपल्याला मार्केटमध्ये त्या अशा फळांना कमी पैसे मिळतात. नंतर पांढरी माशी व्हाईट फ्लाय, सर्वात महत्वाची अशी कीड जी टोमॅटोवरती येते आणि जास्त नुकसान करते सध्या. यामुळे काय होतं की लीफ कर्ल व्हायरस किंवा बोकड्या म्हणतो आपण त्याला, मिरचीमध्ये जुरडामुरडा म्हणतो. तर याची जी होस्ट प्लांट्स आहेत, यजमान पिके, ती आहेत भेंडी, वाल, घेवडा, बटाटे, मिरची किंवा वेलवर्गीय भाज्या इतर असतील त्या. या जर टोमॅटो पिकाच्या आसपास लावल्या तर आपल्याला पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टोमॅटोवरती होणारच. त्यामुळे अशी पिके जी आहेत ती टोमॅटोच्या प्लॉट भोवती लावू नये. यामध्ये ही जी आहे ती पानातील रस शोषतात आणि ज्या पानाच्या कडा आहेत त्या खालील बाजूस वळतात व पाने पिवळी पडतात. आणि यातूनही तो कीटक जो आहे तो ब्लॅक सुटी मोल्ड किंवा पारदर्शक चिकटद्रव बाहेर टाकतात आणि त्यावरती सुटी मोल्ड असा काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. आणि यामध्येही आपल्याला प्रकाश संश्लेषण किंवा कर्बग्रहण क्रिया जी असते ती कमी होते, उत्पादनात घट होते. नंतर त्यामुळे जो आपल्याला पांढऱ्या माशीमुळे जो आहे तो लीफ कर्ल व्हायरस होतो. यामध्ये काय होतं की जी टोमॅटोच्या झाडाची पाने आहेत ती बारकी किंवा वाकडी तिकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखे दिसतात आणि पानांचा रंग जो आहे तो फिक्कट हिरवा पिवळसर होतो आणि याची झाड खुंटते. यामध्ये आपल्याला ज्यावेळी लीफ कर्ल दिसतो त्यावेळी आपल्याला एखादं झाड बुटकं कुरडं ज्यावेळी आपल्याला शेतात दिसतं त्याच वेळी ते झाड उपटून त्याचा नायनाट करणं गरजेचं असतं. जर असं झाड आपण क्षेत्रावरती ठेवलं तर त्या झाडाला दुसरं झाड टच झालं किंवा आपल्या हाताचा स्पर्श दुसऱ्या हाताच्या स्पर्शाला दुसऱ्या चांगल्या झाडाला झाला तर त्यामध्ये व्हायरसचं जे प्रमाण आहे ते वाढू शकतं. सध्या आपण सगळेजण पाहतो की कोरोना व्हायरस लोकांच्या संपर्कात आल्यामुळे होत आहे. तसंच टोमॅटोमध्येही जो व्हायरस आहे, जो लीफ कर्ल व्हायरस आहे, CMV व्हायरस आहे, तो आपल्या टच झाल्यामुळेही याचा प्रादुर्भाव आपण टच न करता याचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो. आणि यामध्ये काय होतं की ज्यावेळी आपल्याला लीफ कर्ल दिसतो, झाड बुटकं राहतं, खुजं राहतं, याच्यात कर्बग्रहणाची कमी होते आणि यामध्ये फळधारणा होतच नाही. त्यामुळे अशी लक्षणे टाळण्यास आपल्याला व्हाईट फ्लाय कंट्रोल करणं सुरुवातीच्या काळात गरजेचं असतं. आता या व्यतिरिक्त यामध्ये लाल कोळी हा कीड येते. तेही वांगी, भेंडी, वाल, घेवडा, बटाटे जी टोमॅटो वर्गीय पिके आहेत त्यांचं साधारणपणे आपण लागवड करणे अवॉइड करावं. त्यामध्येही सेम हरितद्रव्याची कमतरता होते. यामध्ये पानाच्या खालील बाजूस व वरील बाजूस पानातील रस शोषून घेतात आणि आपलं प्रकाश संश्लेषण किंवा हरितद्रव्य कमी होते. त्याची पाने पिवळी होतात आणि जी पानाची आहे ती पानाची जाळी तयार करतात आणि वाढ खुंटते आणि याचा प्रादुर्भाव लक्षात नाही आल्यास पूर्ण पीक नाश होण्याची शक्यता आणि त्याचा जास्त वाढते. त्यामुळे लाल कोळी सुद्धा आपल्याला महत्वाची कीड आहे, ती कंट्रोल करणं टोमॅटोमध्ये गरजेचं असतं. आता नागाळी, लीफ मायनर, यामध्ये वेलवर्गीय भाजी म्हणजे कलिंगड, कारले, खरबूज, काकडी, वाल, घेवडा, भेंडी, वाटाणा, बटाटे इत्यादींचा आपण जी लागवड आहे ती टोमॅटो ज्यावेळी आपण लागवड करतो त्याच्या आदल्या सीझनला, अगोदरच्या सीझनला यामध्ये अशा टोमॅटो वर्गीय पिकांची आपण लागवड केलेली नसावी, अशी जमीन यासाठी निवडावी. आता यामध्ये नुकसानीचा प्रकार जो आहे तो टोमॅटो जो पान जे आहे त्या पानाच्या आतमध्ये ती आळी घुसून आतमध्ये राहते व आतील भाग पोखरते आणि त्यामध्ये अशी नागमोडी जी रेषा दिसते आणि पानातील हरितद्रव्य कमी होते आणि पानाचा भाग वाळून जातो आणि त्यामुळे बरेचसे नुकसान आपल्याला झालेले दिसते. नंतर फळ पोखरणारी आळी, यामध्ये ही आळी जी आहे ती सुरुवातीला पाणी खाते, त्यानंतर आळी फुलकळ्या आणि फुले आणि फळे पोखरते व आतील भागात जाऊन बसते आणि आतील भाग खायला सुरुवात करते. तर आळी एकामागून
एक अशा अनेक फळांचे नुकसान करते, त्यामुळे अशा फळांना खाण्यासाठी उपयोग होत नाही आणि आपले उत्पादन घटते. अशी फळे आपल्याला फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. त्यामुळे आपल्याला अशा योग्य वेळी या फळे पोखरणाऱ्या अळीचा नायनाट करणं गरजेचे असते आणि त्यामुळे जास्त नुकसान होते आणि किडीपासून सर्वसाधारणपणे 70 ते 75% पर्यंत नुकसान झालेले याची नोंद आहे. नंतर यामध्ये आता हे एकात्मिक व्यवस्थापन आपण कसं करतो? ज्यावेळी आपल्याला हे आजकाल आपण CMV बघतो, LCV बघतो, स्पॉटेड विल्ट व्हायरस बघतो, या सर्व आणि ज्या किडी आहेत, माइट्स आहेत, फळ पोखरणारे अळी आहे किंवा रस शोषणाऱ्या ज्या किडी आहेत, जेणेकरून आपले भविष्यातली फळं लागल्यानंतर जे आपण म्हणतो की आमचा पूर्ण प्लॉट गेला, आमचं यावर्षी एवढं नुकसान झालं, आमचं यावर्षी एवढा टोमॅटो होता, आमचं एवढं भांडवल गुंतलं. तर हे जे भविष्यातले नुकसानीचे प्रकार आहेत ते टाळण्यासाठी आपल्याला या गोष्टी एकात्मिक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण टोमॅटोची लागवड करतो, सुरुवातीच्या काळात पुनर्लागवड करतो, त्यावेळी चारही बाजूने मका पिकाची लागवड करणं गरजेचं असतं. तर यामध्ये मका पिकाची लागवड केल्यानंतर जे तुम्हाला सांगितलं यजमान, ज्या किडी आहेत आपल्या, तर त्या किडी आपल्याला प्रादुर्भाव कमी होण्यास रिपेलंट म्हणून काम करतात. आता टोमॅटो पिकाची लागवड करताना इमिडाक्लोपिड जे आहे ते 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात अर्धा तास बुडवून जर आपण रोपे ठेवली आणि संध्याकाळच्या वेळेस लागवड केली तर आपल्याला याचा प्रादुर्भाव कमी मिळतो. नंतर रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यामध्ये आपण जैविक कीटकनाशकाचे किंवा 5% निंबोळी अर्काची प्रथम फवारणी करावी. आपण म्हणतो की निंबोळी अर्काचा कोणत्याही प्रकारे किंवा जास्त असा आपल्याला लगेच रिझल्ट मिळत नाही, पण सुरुवातीपासूनच आपण जर निंबोळी अर्काची फवारणी सुरुवात केली तर आपल्याला यामध्ये चांगले रिझल्ट मिळतात. आणि जैविक कीटकनाशकामध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये मेटारायझम आणि सोपली किंवा व्हर्टिसिलियम लॅकॅनी जे आहे ते 50 ग्रॅम जी पावडर मिळते ती प्रति 10 लिटर पाण्यात जर आपण फवारणी केली तरी आपल्याला यामध्ये चांगले आपल्याला नियंत्रण मिळते. आणि ज्यावेळी आपल्याला गरज भासल्यास, याही व्यतिरिक्त गरज भासल्यास जर आपल्याला इमिडाक्लोपिड 5 मिली किंवा क्लोरॅन्ट्रॅनिपॉल 18 मिली प्रति 10 लिटर पाण्यात जर साध्या हात पंपाच्या सहाय्याने किंवा फवारण्या केल्या तर आपल्याला यामध्ये रस शोषणाऱ्या किडीमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला कंट्रोल मिळतं, नियंत्रण होतं आणि आपला जो आहे तो भविष्यातला नुकसानीचा आपण कमी करू शकतो. नंतर शेतामध्ये आपण सांगतो, नेहमी वारंवार सांगतो की निळे चिकट सापळे लावावे, पण शेतकरी शक्यतो निळे चिकट सापळे किंवा पिवळे चिकट सापळे लावत नाही. त्यामुळे यामध्ये असं शिफारसीत केलेलं आहे की 25 जे सापळे आहेत किंवा निळे चिकट स्टिकी ट्रॅप आहेत ते 25 एकरी या प्रमाणात लावणे गरजेचे आहे. आणि यामध्ये अगदी सोपं असतं, ज्या आपण तारा बांधलेल्या असतात त्या तारेला जरी आपण बांधून सुतळीच्या साहाय्याने लटकवलं तरी त्यामुळे आपल्याला ते रस शोषणाऱ्या किडी कमी होऊ शकतात. नंतर फळ पोखरणारी अळी जी आहे ती यामध्ये कामगंध सापळे जे आहे ते आपण एकरी 5 लावू शकतो. तर हे कामगंध सापळे यामध्ये जे आहे ते हेलिओथिस आर्मिजेरा यासाठी आपण लावलेलं असतं. ज्यावेळी कामगंध सापळे आपण इन्स्टॉल करतो त्यामध्ये आपल्याला जर 7 ते 8 पतंग प्रति सापळा जर दिसले तर सलग 2 ते 3 दिवस अशा प्रकारची दिसून आल्यास फळ पोखरणाऱ्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर अशा वेळी आपण काय करणं गरजेचं असतं, हे जे आहे आपण कामगंध सापळे यासाठी लावायचे की आपल्या टोमॅटोच्या प्लॉट वरती किती पतंग आपल्याला एका कामगंध सापळ्यात दिसत आहेत. जर आपल्याला असे 7 ते 8 कामगंध सापळ्यात जर सापडले पतंग तर त्यावेळी आपण सुरुवातीला HANPV नावाचा जो विषाणू 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारल्यास त्यामध्ये आपल्याला कंट्रोल मिळतो. त्यानंतर त्याच्या जोडीला रासायनिक कीटकनाशकामध्ये जर क्लोरोपायरिफॉस 20 मिली किंवा इंडोक्साकार 10 मिली किंवा नोव्हेलुरॉन 15 मिली आणि क्लोर अँट्रोनिपॉल 10 लिटर पाण्यातून आलटून पालटून या जर फवारण्या केल्या तर यामध्ये आपल्याला रस शोषणाऱ्या किडीचा भरपूर प्रमाणात नियंत्रण मिळते. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की 5% निंबोळी अर्काची जी फवारणी आहे ती करणे गरजेचे असते. आता 5% निंबोळी अर्क करण्याची पद्धत काय आहे? 5% निंबोळी अर्क ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी आपल्याला
बराचसा फायदा झालेला आढळून आलेला आहे. त्यामुळे आपण निंबोळी अर्कावरती जास्त बोलत आहोत. 5 किलो वाळलेल्या निंबोळ्या बारीक कुटून घेतल्यास त्या रात्रभर 10 लिटर पाण्यात भिजवून ठेवाव्या. दुसऱ्या दिवशी जे द्रावण आपल्याला मिळतं ते साध्या कापडातून किंवा साडीतून किंवा धोतरातून आपण ते वस्त्र पातळ वस्त्राने गाळून घ्यायचं. त्यानंतर जो लगदा कापडातील लगदा अर्क पुन्हा पुन्हा पाण्याने काढून घ्यावा व त्यामध्ये 90 लिटर पाणी टाकावे आणि एकंदरीत 100 लिटर द्रावण तयार करून या द्रावणात 100 ग्रॅम निरमा पावडर किंवा 100 मिली स्टिकर टाकून संध्याकाळच्या वेळेस फवारणं गरजेचं असतं. नंतर बुरशीनाशके, टोमॅटोमध्ये बुरशीनाशके किंवा कीटकनाशके वापरताना काय काय काळजी घ्यायची, तर यामध्ये फवारणी करताना शक्यतो बुरशीनाशके व कीटकनाशके ही लेबल क्लेम केलेल्यानुसारच असावी. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकाशिवाय मिसळू नयेत. रसायनांचा गट माहिती करून घ्यावा आणि पीक फुलोरा अवस्थेत असताना कीटकनाशकांचा समंजसपणे वापर करणे गरजेचे आहे आणि यामध्ये शिफारशीत मात्रेने व तसेच शक्यतो संध्याकाळच्या वेळेस वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी. आता यामध्ये हे सांगायचं तात्पर्य असं की शेतकरी नाहकपणे कोणत्याही कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा त्यामध्ये वापर करतात आणि त्यामुळे हे नुकसान झालेलं आढळून येत आहे. आणि ज्या कीटकनाशके किंवा बुरशीनाशकांची जी शासनाने किंवा विद्यापीठांनी शिफारशीत केलेले आहेत अशीच कीटकनाशके, बुरशीनाशके शक्यतो वापरणे गरजेचे आहे. आणि टोमॅटोवरील जे विषाणूजन्य रोग आहेत आणि त्यांचे नियंत्रण काय आहे, आपण सुरुवातीला विषाणूजन्य जे रोग पाहतोय सध्या ते टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस किंवा टॉस्पो व्हायरस किंवा ग्राउंडनट बर्ड नेक्रोसिस व्हायरस. त्यामध्ये आता सध्या अजून येत आहे तो टोमॅटो लीफ कर्ल पर्णगुच्छ अथवा बोगड्या म्हणतो आपण त्याला. आणि मागच्या लॉकडाऊन मध्ये आणि या लॉकडाऊन मध्ये जे आपल्याला टोमॅटोवरती जे व्हायरस दिसत आहेत त्यामधले जे व्हायरस आहेत ते टोमॅटो लीफ कर्ल बँगलोर व्हायरस, टोमॅटो लीफ कर्ल नवी दिल्ली व्हायरस, टोमॅटो वेन डिस्ट्रॉशन व्हायरस किंवा मोझॅक किंवा कुकुंबर मोझॅक व्हायरस हे व्हायरस आहेत. सध्याच्या काळामध्ये आपण सर्व शेतकरी बांधव विचार करत असाल, पाहत असाल की कोरोनामध्ये हा स्ट्रेन आला, तो स्ट्रेन आला, हा स्ट्रेन घातक आहे, तो स्ट्रेन घातक आहे. तर पिकामध्येही अशा प्रकारचे व्हायरस येऊ शकतात. त्यामधला सध्या जो आपल्या शेतकरी बांधवांना जो त्रासदायक होत आहे तो म्हणजे कुकुंबर मोझॅक व्हायरस. आणि मागे पाहिल्याप्रमाणे हे सर्व आहेत ते कशामुळे होतात याची आपल्याला वेळोवेळी कारण सांगितलेली आहे. नंतर या डिटेलमध्ये पाहायचं झालं तर टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस किंवा टॉस्पो व्हायरस किंवा त्यालाच आपण ग्राउंडनट बर्ड नेक्रोसिस व्हायरस ही म्हणू शकतो. याचे जे सिम्पटम्स आहेत, लक्षणे आहेत ते जवळजवळ अशी सारखी असल्या कारणामुळे हे एकत्र सांगत आहे. याचा प्रसार जो आहे तो फुलकिडे किंवा थ्रिप्स या किडी मार्फत होतो. या रोगाची जी सुरुवात आहे प्रथमतः शेंड्याकडून पाहायला मिळते आणि शेंड्याकडील जो नवीन भाग दिसायला लागतो तो लहान दिसतो, तांबूस काळसर. इकडे या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्यावरती तांबूस काळसर ठिपके चट्टे दिसतात आणि याचे रोगाचे जे प्रमाण आहे ते वाढते व 3-4 दिवसात कोवळी पाणी करपून जातात. आणि याचा जो प्रादुर्भाव आहे तो प्रामुख्याने सरकत रोग पाने, देठ किंवा फांद्या आणि खोडापर्यंत पसरत जाऊन तांबूस काळपट चट्टे त्यावरती आपल्याला आढळून येतात. यामध्ये विषाणूजन्य व्हायरस रोग तर यामध्ये स्पॉटेड विल्ट व्हायरस झालं. नंतर पर्णगुच्छ किंवा बोकड्या त्यालाच आपण टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस किंवा त्याचे वेगवेगळे स्ट्रेन जे म्हणतो आपण, बेंगलोर स्ट्रेन, नवी दिल्ली स्ट्रेन किंवा डिस्टॉर्शन व्हायरस. तर याचा जो प्रादुर्भाव आहे तो पांढरी माशामुळे होतो. आणि यामध्येही हा रोग जो आहे ज्यावेळी आपल्याला तापमान जास्त वाढलेलं दिसतं किंवा तापमानात वाढ होते अशा वेळी या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि पाने बारीक दिसतात, वाकडी तिकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखे दिसतात. तर या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल की आपण सिम्पटम्स कसे आहेत. नंतर त्या पानाचा जो रंग आहे तो फिकट हिरवा होतो, झाडाची वाढ खुंटते व खुजे राहते, पर्णगुच्छ आणि बोकड्या झाल्यासारखे दिसते. हेच आपण किडीमध्येही याचं सांगितलेलं आहे. ते का सांगितलेलं आहे की थ्रिप्समुळे, पांढरी माशीमुळे
ऍफिड्समुळे किंवा मावा, तुडतुडे, पांढरी माशी यामुळे कोणकोणते होतात ते थोडक्यात मागे सांगितलेलं आहे. तर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतरही आपल्याला आकारानं फळेही लहान मिळतात व त्याची फळधारणा झाडाला होत नाही. नंतर मोझॅक व्हायरस, क्युकुंबर मोझॅक व्हायरस हा सध्या जो आपल्याला सतावत आहे तो व्हायरस. यामध्ये काय होतं, हा रोग जो आहे तो संसर्गजन्य आहे. त्यामुळे आंतरमशागत ज्यावेळी करतो आपण किंवा टोमॅटोमध्ये फिरतो, आपण निदर्शन करतो किंवा इन्स्पेक्शन करतो, त्यावेळी आपल्या कोणत्याही शरीराचा स्पर्श ज्या झाडाला CMV झालेला आहे किंवा तर अशा झाडांचा आपला स्वतःचाही स्पर्श किंवा मजूर आपल्याकडे काम करत असतील, आपण कोणतेही अवजारे वगैरे वापरत असू, त्यामुळे आंतरमशागतीच्या वेळी अशा कामे करतेवेळी त्याचा टच होऊ नये किंवा त्याच्या स्पर्शाने हा रोग होतो किंवा अतिशय वेगाने त्या किडीमार्फत किंवा अशा स्पर्शामार्फत व्हायला आपल्याला. या रोगामुळे अजून काय होतं की पाने जी आहे ती फिकट हिरवी होतात आणि बारीक राहून हिरवट डाग पसरतात. झाडाची वाढ खुंटते, फळे आणि फुले फार कमी प्रमाणात लागतात. तर अशा प्रकारचे सिम्पटम यामध्ये दिसत आहेत. तर याचा सर्वाचा उपाय काय करायचा, तर TSP बीज प्रक्रिया, ट्रायसोडियम फॉस्फेट या रसायनाच्या द्रावणाची जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला जे आहे ते रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी मिळतो. आणि त्यामध्ये 90 ग्रॅम TSP प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण केल्यानंतर त्यामध्ये 15 मिनिटे बुडवून ठेवले तरी आपल्याला याचा प्रादुर्भाव मिळतो. आणि नंतर ते 3-4 वेळा स्वच्छ पाण्यात धुवून सावलीत सुकवावे आणि त्यानंतर इमिडाक्लोपिड किंवा कार्बोसल्फान 5 ग्राम प्रति किलो यांची बीज प्रक्रिया करून आपण बियाणे पेरावे. हे सुरुवातीला सांगितलेलं आहे, पण शेवटी आपण जाता जाता हेही सांगू सर्व एकात्मिक उपाय काय आहेत याचे. नंतर पेरणीपूर्वी गादी वाफ्यावर कार्बोफ्युरॉन 35 ते 50 ग्रॅम किंवा फोरेट 10 ते 20 ग्राम प्रति 10 चौरस मीटर या प्रमाणात मिसळल्याचे आपल्याला या रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव किंवा आपल्याला कमी झाल्याचे दिसते. आणि बियाण्यास पेरणी झाल्यानंतर गादी वाफ्यावर 400 मेश नायलॉन नेट आणि मलमल कापड मच्छरदाणी सारखे टाकावे आणि रोग प्रसार करणाऱ्या किडीपासून रोगांचे संरक्षण करण्यास याची फार मदत होते. नंतर डायमिथोएट 10 मिली किंवा इमिडाक्लोपिड 5 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून रोपावर आलटून पालटून फवारणी केल्यास आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतो. यामध्ये इमिडाक्लोपिड 10 मिली, कार्बोसल्फान 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून जर याची रोपांची मुळे जर 10 मिनिटं बुडवून आपण लागवड केली तरी आपल्याला चांगला फायदा होतो. नंतर 50 ते 60 दिवस लागवडीपूर्वी टोमॅटो प्लॉटच्या सर्व बाजूने सांगितल्याप्रमाणे ज्वारी किंवा मका किंवा बाजरी पेरल्यास पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, जेणेकरून व्हायरस सारखे पुढचे प्रादुर्भाव कमी होतात. नंतर लागवडीनंतर 10 दिवसांनी 10 किलो फोरेट प्रति हेक्टरी या प्रमाणात झाडाभोवती गोलाकार पद्धतीने घालून झाकावे व पाणी द्यावे आणि प्रमाणित बियाण्याचा वापर करावा. पीक हे आहे ते तणमुक्त किंवा तण विरहित ठेवावे. पिकांची फेरपालट करावी आणि मल्चिंगसाठी पिवळे, निळे किंवा काळे पॉलिथिन शीट वापरावे. हे जे आहे ते या रस शोषणाऱ्या किडीला रिफ्लेक्ट करतात आणि त्यामुळे आपल्या मल्चिंगच्या प्लॉटमध्येही आपल्याला मल्चिंग वापरून याचा प्रादुर्भाव कमी करू शकतो. नंतर 15 दिवसाच्या अंतराने डायमिथोएट 10 मिली किंवा इमिडाक्लोपिड 5 मिली या कीटकनाशकाचा 10 लिटर पाण्यातून 10-15 दिवसाच्या अंतराने जर आलटून पालटून फवारणी केले तरीही आपल्याला याचा फार असा फायदा होतो. हे शेतकऱ्यांच्या माहितीसाठी थोडेफार फोटो दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये पोटॅटो स्पिंडल ट्युबर व्हायरस जो आहे तो टोमॅटोवरती येत आहे, तो अशा प्रकारे दिसतो. याचे सिम्पटम्स असे दिसतात, हिरवे दिसते, पिवळे दिसते आणि येलोइंग होते, ओबड फळ दिसते. नंतर टोमॅटो रिंग स्पॉट व्हायरस अशा प्रकारचा आहे. यामध्ये रिंग्स दिसतात, कॉन्सन्ट्रिक रिंग्स, आणि त्या हळूहळू काळ्या होतात आणि फळ खराब व्हायला सुरुवात होते. नंतर टोमॅटो ब्राऊन रुगोस फ्रूट व्हायरस जो आहे तो अशा प्रकारे दिसतो. यामध्ये असे पिवळे चट्टे दिसतात. स्पॉटेड विल्ट सारखा आहे तो, इझिली आयडेंटिफाईड स्पॉटेड विल्ट, आणि यावर शेतकऱ्यांना करता येत नाही. आणि अशा प्रकारे आपण लागवड केल्यास आपल्याला जास्त प्रमाणात उत्पादन मिळू शकतो आणि व्हायरसच्या कमी ह्याच्यात आपण करू शकतो. आता सध्याच्या परिसरात काय होतं की जे शेतकरी नवीन टोमॅटो लागवड करत आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे.
तर या लागवडीच्या काळात टोमॅटो पिकाच्या संरक्षणासाठी पूर्वनियोजन करणं आपल्याला अगदी गरजेचं असतं. त्यामध्ये काय काय गोष्टींचा विचार करावा आपण, की एकाच प्लॉटमध्ये किंवा एकाच शेतामध्ये जर आपण टोमॅटो वर्गीय पिके घेत असाल तर त्या पिकांची किंवा त्या प्लॉटची फेरपालट करणे गरजेचे आहे. जर तुम्ही अशाच क्षेत्रावरती वारंवार टोमॅटोची पिके घेत असाल तर त्यामध्ये अशा प्रकारचे वारंवार एकच पीक घेतल्यामुळं हे आपण टाळू शकत नाही. त्यामुळे फेरपालट करणे गरजेचे असते. आणि ज्या कालावधी म्हणजे खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात ज्या ज्या वाणांची शिफारस केलेली आहे असेच शिफारसीत बियाणे यामध्ये वापरणं गरजेचं आहे. तर ज्या बियाणं ज्या कालावधीसाठी दिलेलं आहे त्याचीच कालावधीप्रमाणे लागवड करावी आणि ज्या त्या विभागासाठी शिफारसीत वाणांचीच शेतकऱ्यांनी लागवडीसाठी निवड करावी, जेणेकरून आपल्याला या सर्व गोष्टी टाळता येतील. आणि सद्य स्थितीमध्ये आपल्याला टोमॅटोवरती लीफ रोगाचा प्रसार दिसतो, या पांढरी माशीमुळे दिसतो, स्पॉटेड विल्ट व्हायरस फुलकिडीमुळे दिसतो आणि कुकुंबर मोजॅक व्हायरस हा किडीमार्फत होतो. आणि म्हणून या सर्व रस शोषणाऱ्या किडींचे वेळीच नियंत्रण करणे फार गरजेचे आहे. त्यामध्ये शेतात सुरुवातीला ज्यावेळी आपल्याला टोमॅटोची रोगग्रस्त झाडे दिसतात ना त्यावेळी आपण त्याचा उपटून नायनाट करणे गरजेचं असतं. आणि अशा काळात काय करायचं की पिकामध्ये पिवळे व निळे जे आपण स्टिकी ट्रॅप्स म्हणतो, येलो स्टिकी ट्रॅप्स किंवा ब्ल्यू स्टिकी ट्रॅप्स, तर हे ट्रॅप्स लावणे आपल्याला गरजेचे असते. आणि गरजेनुसार रासायनिक कीटकनाशकामध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इमिडाक्लोपिड किंवा सायअँट्रोनिकॉल, त्याच जोडीला मॅन्कोझेब कार्बेंडेजिम हे 10 लिटर पाण्यात साध्या हातपंपाने जरी फवारणी केली तरी आपण सकाळी लवकर फवारणी केल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव कमी होतो. ह्या जनरल गोष्टी सांगत आहे ज्या नवीन टोमॅटो लागवडीच्या वेळी काळजी घ्यायची आहे अशी. तर याशिवाय आवश्यकता भासल्यास फळ पोकळणाऱ्या अळीचे नियंत्रण, इंडोक्साकार किंवा निव्हॅल्युरॉन, क्विनॉल-फॉस याचाही आपण अधूनमधून 5% निंबोळी अर्कासोबत फवारणी करू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे अगोदर सांगितल्याप्रमाणे पाणी जे आहे ते गरजेनुसार द्यायचं आहे. आणि सकाळच्या प्रहरी पाणी दिलेलं अगदी गरजेचं म्हणजे फायद्याचं राहतं या टोमॅटोसाठी. आणि ज्यावेळी आपण नत्र खतांचा जो वापर करतो तो नत्र खतांचा अतिरिक्त वापर झाल्यास टोमॅटो पिकाला जास्त नुकसान झाल्याचे आढळून आलेले आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी नत्र पिकाचा जो आहे संतुलित मात्रा देणे गरजेचे आहे. यामध्ये फुलगळ थांबवणे किंवा फळधारणा, बरेच शेतकरी फोन करतात किंवा विचारपूस करतात की आमच्या शेतकऱ्याला फळं लागत नाहीयेत, आमच्या शेतकऱ्यांची फळं गळत आहेत, फुलं लागत नाहीये. तर या सगळ्या समस्या आहेत त्यांना थांबवण्यासाठी किंवा फळधारणा वाढवण्यासाठी जे आहे ते आपल्याला बोरॉन किंवा NAA जे संप्रेरक आहेत ते 20 ppm ज्यावेळी पीक फुलोऱ्यात असतं त्यावेळी 15 दिवसांच्या अंतराने जर आपण अशा फवारण्या केल्या तर आपल्याला 2 फवारण्या केल्यास आपल्याला फुलगळ व फळ धारणा वाढवण्यासाठी अतिशय फायदा होतो. तर अशा प्रकारे ही टोमॅटोची लागवड जर केली आपण तर आपल्याला भरघोस उत्पादन मिळून जास्त आपल्याला यातून नफा मिळू शकतो, आर्थिकदृष्ट्या जास्त फायदा होऊ शकतो. सर धन्यवाद डॉक्टर चंदन शिवे सर. आज या ठिकाणी